आणि हे आहे माझ्या मामाचं घर. हे आमचे आजोबा, ही आजी आणि हे मामा आहेत आमचे. नाही तर हे पूर्ण असं मैदान गावायचं आम्हाला खेळायला. पहिले आम्ही खूप मस्ती केलेली आहे इथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आंघोळ वगैरे करून झाले, चहा पण घेऊन झाले आणि आता मी खातोय पुरणपोळी. बघा, तर आता मी आणि मम्मी चाललोय चिंचबंदरला, म्हणजे मामाच्या गावाला. तिकडे दाखवतो तुम्हाला मामाचं घर वगैरे. तर मग चला जाऊयात. आणि आम्हाला न्यायला ऋतिकदा येणार आहे. ऋतिकदा कोण तो तुम्हाला पुढे दाखवतो. जांभारीची मराठी शाळा बघा. आता आम्ही जांभारीच्या शाळेजवळ आलोय आणि ऋतिकदाची आता वाट बघतोय. आता येईलच ऋतिकदा, बघूया. तर मी आणि मम्मी आता ऋतिकदाच्या गाडीत बसलोय. मम्मी इकडे बसली आहे. मला इथे येऊन आता 2-3 तास झालेत आणि आता मी परत व्हिडिओ बनवतोय. जेव्हा आलो तेव्हा सगळे भेटले, खूप चांगलं वाटलं भेटून. आणि इथे ही होळी बघा, होळी चाललेली आहे. इथे पहिले आम्ही खेळायचो, आता इकडे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे. किती खाली आहे तो बघा, एवढा. नाही तर हे पूर्ण असं मैदान गावायचं आम्हाला खेळायला. पहिले आम्ही खूप मस्ती केलेली आहे इथे. आणि हे आहे माझ्या मामाचं घर. हे बघा, फायनली मी येऊन पोचलोय मामाच्या घरी. हे बघा मामाचं घर आणि पुढे हे हॉल आहे, हे बघा. आणि इथे रूम आहे आणि इथे बघा हे किचन आहे. माझे मामा नाही आहेत, जाऊन 1 वर्ष झाले. आता मामी जांभारीलाच असते आणि मामी आत्ता आली आहे, मम्मी पण आले आणि मी पण आले आहे. आणि घरात मी आता एंटर केलंय. हे आमचे आजोबा, ही आजी आणि हे मामा आहेत आमचे. या घरातनं आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. लहानपणी जेव्हा आम्ही इकडे राहायला वगैरे यायचो तेव्हा खूप मस्ती करायचो. तेव्हा आई बाबा होते आणि मामा पण होते. इथून आम्ही लहान असताना इथून या कडाप्यावरनं वर चढायचे आणि बघायचे की काय आहे डब्यातलं, शोधायचे वगैरे. ते दिवस खूप आठवतात. असं नाही की हे घर बंदच असतं, सणासुदाच्या वेळी मामी वगैरे इथे येतात. आम्ही पण येतो इथे. जेव्हा जेव्हा मी येईन तेव्हा तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. की आता पालखी आहे, पालखीला पण इथे खूप मज्जा असते. तुम्हाला दाखवतो नंतर काय आहे ती. आत्ता इथे मध्येच येण्याचं रिझन म्हणजे इथे आता परत दुःखाचं वातावरण आहे तिथे वरती. आणि मामी आणि मम्मी तिकडेच गेले आहेत, मी एकटाच आहे आता इकडे. आत्ता मी राहुलात आलोय बघा, हे राहुल आहे ना. पालखी वगैरे येते ना तेव्हा खूप मजा असते. इथे पालखी बसते, खूप सारी मजा असते. नातेवाईक सर्व एकत्र येतात, सर्व गाव एकत्र असतो आणि खूप मजा असते इकडे तेव्हा. आणि बाहेरचा हा नजारा बघा एकदा, बोटी वगैरे बघा. ती तिकडे मोठी बोट बघा, ती तिकडे बघा ती. हा इकडे काय करतोय बघा, छोटा पगार चालवतो. बोलव. पगार बांधलेलो आहे इकडे. आणि हा इथे रोड बघा, कॉन्क्रीटचा रोड आत्ताच नवीन केलेला आहे. किती उंच केलेला आहे तो बघा. तिकडे काम चालू आहे बघा. पहिला हा रोड छोटा होता, आता तो 1.5 फूट वाढवलेला आहे बघा. इथे काम चाललंय रस्त्याचं आणि हे सगळे वर्कर ते काम करत आहेत. हे दोघे बघा. नाव काय तुझं? नाव काय? करण समीर सुर्वे. आणि तुझं? शैलेश जांभरकर. एकदम फुल नाव सांगितलं. आता तुम्हाला तर दाखवतो चला. इथे बघा मी आता जेटीवर आलोय. ही बघा इथे तर
कुठनं कुठनं फिरून येतं. चीज बंदर, नवानगर आणि पडवे. हा चीज बंदर हे आहे ते चीज बंदर. आणि नवानगर कुठे? तिकडे हे नवानगर. हा इकडून. आणि त्याच्या पुढे पडवे आहे, तिकडून जाऊन येते. तिकडची माणसं इथे येतात आणि इथून माणसं तिकडे जातात. असं त्याच्यासाठी ही इथे तर लावलेली आहे बघा. आणि तिकडे मस्जिद बघा. त्यातडी मोठी बोट बघा. समोर उठली गाडी. कातल नवानगर. समोरची जी आहे ती कातल नवानगर वाडी आहे. आणि हे बोराचं झाड आहे बघा. हे इथे पण खूप मज्जा केलेली आहे आम्ही लहानपणी. बोरं वगैरे पाडवायचो, खूप मज्जा यायची तेव्हा. आणि हे वरच्या साईडला बागा बघा, आंब्याच्या बागा आहेत. खेळे आलेले किती होते? सोंगटे किती होते? 4 होते. एकच खेळ आलेला. सतकोंडी फाट्यावरचा एकच खेळ होता जाकमातीचा. मज्जा केली जाम. मज्जा गेली. हे काल नाही, ते खेळे आले होते. खूप मज्जा केलेली होती यांनी असे बोलताय ते. आणि आता मी खुर्ची तिथे बसलोय आणि छान वारा लागतो इकडे. माडाची सावली आहे. अजून काय पाहिजे? हा पुढे बोटी बघा. आहे तर बघा ही सुटली. आता ही नवानगर आणि पडव्यात थांबेल, तिथून मग परत इथे येईल वापस. संध्याकाळ झालेली आहे आणि चहा वगैरे घेऊन झालेली आहे. आता मम्मी बघा इकडे आहे. आता मम्मी, मी आणि मामी जातोय जांभारीला. तर मग चला जाऊया जांभारीला. आता मम्मीने मी आत्याकडे जाणार आहात, मामी त्यांच्या घरी जाणार. तर आता येऊन पोचलोय आत्याच्या घरी. आणि आता तिकडून रिया बोलवते. काय काय आहे बघूया. काय आता आपण अक्कू आत्याच्या घरी जाऊया. ही बघा इकडे काय करते. काय काय करतायस? हा कसली भाजी? मुळ्याची भाजी. अक्कू आत्याच्याने घराची पेंटिंग बघा किती मस्त आहे. इकडे बघा. आणि इथे पण बघा. तर मला आता इकडे आत्ताच समजलंय की इथे खेळे आले आहेत त्यांच्या मांडावरती. तिकडे आपण आता बघायला जाऊया पटकन. रिया बघा पटकन तयारी केला नाही. आणि मी काय असाच येणार आहे. मगाशी चीजबंदरला जाताना पण असाच आणि आता पण असाच येणार आहे. आपल्याला काय फरक नाही पडत. तर चला जांभारकरांचे खेळे कसे असतात ते बघूया. आणि इथे अक्कू आत्ते पण तयार झालेले आहे. रिया पटापट धावत दे. चल रिया चल लवकर.
नाईट क्वालिटी पाहताय. कोणाच्या माझा मित्र आहे ना त्याच्या पोरग्याचं पोरगीचं परत लग्न अरे आहे. काय बोलतोस काय शेठला सांगितलं, शेठ म्हणतो तू काय जायचं नाही. मी काय म्हणतो मालकांना तुम्ही सांगितलं ना सांगितलंय मग त्या राखण्यासाठी मी जातो. तुम्ही जाता हा. वा मग मी जावं लागणार हा? तुम्ही मालकांना काही सुद्धा सांगू नका. मी जातोय असं सांगू नको. नाही नाही सांगू नका तुम्ही. चालेल तर मग ठीक आहे हा मग पोलीस पाटलाची बाग चांगली आहे ना ती चांगली आहे. आणि तिकडे उमेश चौगुले पोलीस पाटील आहे होय. आणि इकडे आदेश पावरी हा बरोबर आपण ना आहे. सरपंच आहेत ना पोलीस पाटील आहेत ना ते होय, होय, होय. मग ठीक आहे मी काय म्हणतो राखणीला मी जातो. जातो हा का? मी जातो. पण मालकांना समजलं आणि मालक जर मला काय बोललं तर मग तसं काही सुद्धा होणार नाही. नक्की ना. नक्की नक्की होणार. अहो, मला नोकरी नाही कुठे इथं छे, आहे छे. किती वर्ष. तिथं काय येतात हा? वांदर येतात केल्डी येतात काय येतात वांदर तेलडी आणि दुसरी अजून तेलडी आहे माहिती काय? काय? बिया चोरायला येतात तिथं. म्हैस आणि रेडे पण येतात की काय ते पण येतात. कोणाचे आपला भाव. पोलीस पाटील पोलीस पाटलाचे काय चल. बाबांनी सांगितलंय चालून सांगितलंय मोठे मोठे रेट येतात तिथं कोणच दिसत नाही. बरं झालं त्यामुळे गप्पा मारत बसलो. अरे साला मला वडिलांनी सांगितलं त्यांच्या नोकरांनी सांगितलं माझ्या नोकरांनी सांगितलं इथं मोठ्या म्हैशी येतात. अरे इथे मोठे मोठे रेडे पण येतात का? अरे इथं मोठ्या मोठ्या म्हशी पण येतात काय अरे 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 इथं काय चाललंय तुमचं इथे शेतात? तुमचं इथं काय चाललेलं आहे तुमचं म्हणजे तुम्ही बाई बघून काय पण हा करता ते. अरे बाई बघून मी काय बोललो हो मी शेतात राखायला आली आहे. हो तुम्ही बाई आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही काम करताय मला बघून कशाला ओरडताय? माझा बापूस हा. सरपंच आहे माझा पण पोलीस पाटील आहे. अरे मी काय गावात नाही की काय? अरे मोठा कोण सरपंच की पोलीस पाटील तरी पण काय या गावाची लपडी माझा बाप मिटवतो. आणि आम्ही काय करतो माझा बापूस काय करतो तिकडे माझ्या जा, ऑफिसमध्ये जाऊन, ही तुमची हात आहे ना तिकडे तुमची शेती बघा. इकडे कशाला येत आहे? हो. तिकडे येत आहे. तुम्ही इकडे यायचं नाही तुम्ही इकडे येऊ नका सांगून ठेवते. हा त्या बायकांचे भांडायचं कसं मला काही कळत नाही तुमची शेती बघा मी इकडे बघीन माझं. पोरगी भारी आहे पण पोरगी मस्त आहे ही पोलीस पाटलाची म्हैस वाटतं ही. हो कोणाला बोलताय? मी तुम्हाला बोलत आलोय सरपंचाचा रेडा म्हणून. हो काय पण काय बोलताय काय पण म्हणजे तुम्ही कशी बोलत पोलीस पाटलाची माहिती म्हणून? अहो पोलीस पाटलाची म्हैस म्हणजे इथं पोलीस पाटलांच्या म्हैशी येतात 4 पायाच्या तुमची माझी ओळख आहे का? अहो 2 पायाची म्हैस आली म्हणून मी दोन बोललो पायाची म्हैस. कोणाला बोलता तुम्ही? ओळख नाही काय नाही काय बरं. तुम्ही रेडा कसा बोलताय मी कोणाला रेडा बोलली? जाऊ दे, पण ही हुशार आहे आता कपडे खराब होतील गेला का? अरे
कशी बघितली मी बाळकाला सांगणार. ओ, राणी बाबू. हा? हा काय भानगड केली भानगड? तुझं नाव काय? मस्त मस्त तुझं नाव इंचू कुठे गेला? मस्त. इंचू कुठं आहे? इंटरेस्ट काय काय काय? मला इंचू चावला नव्हता. मी पाटलाची म्हैस पटवण्यासाठी हा प्रयत्न केला. ए! मी काय म्हणतो हो इकडे 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 जा. तुमचं नाव काय? काय गे बाई करता? माझं नाव राणी. तेव्हाच मी राजा. तू राणी आणि मी राजा आणि हा कोण? हे काय करता? लाल लज्जा काय नाही काय हो तुमचं नाव झाला मी काय सांगतो? माझ्या या अमरावतीत यायचं नाही मी समजत आहे बाबा पण तिकडे मोठे मोठे वाघ अगं हो, मोठे पण मी रेडे त्या आहेत. मी रोज जाणार शेतात. हो आता हे वागायला खाल्ला होती अगं हे चालू त्या दिवशी बोलली काही मी जाणार ना माझं कॉलेज आहे हा माहित हो कालीच काय मग कॉलेज आता हिला आवड कशी लागली हो मालकानू कॉलेज हो काय सांगा हो सांगा ताई चालेल, चालेल. त्याच्या अगोदर ती म्हणजे मी शेतात जाणार नाही कॉलेजला जाणार मग आता हिला आवड कशी सांगा हो बाबा, सांगा बघू सांगा मी रोज जाईल शेतात. मी शेतकऱ्याची हो पोरगी पण ना. आता तू उद्यापासून कॉलेजला नाही, जायचं नाही, मी उद्यापासून शेतातच जाईल. हो असं कसं? इकडे काय चाललं असं म्हणजे आम्ही आमच्या अमरावतीमध्ये आहोत. ते आधीच का आले आमच्या अमरावती हादा कुठे आडवं करून हादा कुठे हे सगळी शेतीची वाट यांच्या रेड्याला लावणार. ही आमच्या म्हैशी पावलं ती तुमच्या रेड्याची पावला रेडिओ कोणाकडे माहिती नाही इकडे ये. थांबा. घरी आलेलो आहे आणि ते खेळे बघितलात ते गड नरळचे होते. खूप मजा आली बघायला. एक ड्रामा पण केलेला, मस्त मजा आली जसं की तुम्ही आता बघितलात. तर हाच होता आजचा व्लॉग आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओत. चला बाय. तर मला इथे आत्ताच समजलंय की तर मला आता इकडे आत्ताच समजलंय की इथे खेळे आले आहेत त्यांच्या मांडावरती. तिकडे आपण आता बघायला जाऊया पटकन.